नमस्कार. स्वप्नसखी प्रस्तुत करत आहे 15 ऑगस्ट विशेष एक छोटीशी कथा एका मोठ्या त्यागाची. आजची कथा आहे त्या तिरंग्याची, ज्याच्या प्रत्येक रंगामागे एका बलिदानाची कहाणी आहे. कधी विचार केलाय का, तिरंगा फक्त कापड आहे की त्यामागे असंख्य बलिदानांची कहाणी आहे? ही एक भावनिक कथा आहे एका छोट्या मुलाची, जो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंग्याचा खरा अर्थ समजून घेतो आणि त्याच्या निरागस प्रश्नांमधून आपल्यालाही देशभक्तीचा खरा अर्थ उमगतो. 15 ऑगस्टची सकाळ होती. शाळेच्या मैदानात तिरंगा फडकवण्यासाठी तयारी सुरू होती. सगळीकडे मुलांचा उत्साह, देशभक्तीची गाणी आणि हातात छोटे छोटे तिरंगे दिसत होते. त्यातल्या 8 वर्षाचा आरव मात्र एका कोपऱ्यात शांत उभा होता. त्याच्या हातात एक छोटासा तिरंगा होता. तो आईकडे पाहत म्हणाला, "आई, आपण दरवर्षी हा झेंडा फडकवतो, पण याच्यासाठी लोकांनी खरंच जीव दिला होता का?" आईच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर थांबलं. तिने आरवचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "हो बेटा, आणि फक्त आपल्यासाठीच नाही, तुझ्यासारख्या मुलांच्या भविष्यासाठी." आरव पुन्हा विचारतो, "पण ते लोक कोण होते?" आई काही क्षण शांत राहिली. मग तिने मैदानाच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका वृद्ध आजोबांकडे बोट दाखवलं. "चल, आज तुला एक गोष्ट सांगते." दोघे आजोबांजवळ गेले. आजोबांच्या हातातील एक जुना, फिका झालेला तिरंगा होता. आरवने विचारलं, "आजोबा, तुमचा झेंडा एवढा जुना का आहे?" आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते हळूच म्हणाले, "कारण हा झेंडा माझ्या हातात पहिल्यांदा आला होता, तेव्हा माझा मोठा भाऊ माझ्यासोबत होता." आरव शांत झाला. आजोबा पुढे म्हणाले, "देशासाठी लढताना तो परत आलाच नाही, पण त्याने जाण्याआधी मला एवढंच सांगितलं होतं, हा तिरंगा खाली पडू देऊ नकोस." आजोबांनी तो जुना तिरंगा छातीशी धरला. तो दिवस गेला, वर्ष गेली, माझा भाऊ गेला, पण हा तिरंगा आजही माझ्याकडे आहे. आरवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आपल्या हातातला नवीन तिरंगा आजोबांच्या जुन्या तिरंग्याजवळ नेला. दोन्ही तिरंगे एकमेकांना स्पर्श करत होते. एक जुना, असंख्य आठवणी घेऊन आणि एक नवा, एका नव्या पिढीच्या हातात. तेवढ्यात राष्ट्रगीत सुरू झालं. आरवने तिरंगा उंच धरला. आजोबांनी थरथरत्या हाताने सलाम केला. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राष्ट्रगीत संपलं. आरव आजोबांकडे पाहून म्हणाला, "आजोबा, तुमचा भाऊ गेला नाही." आजोबांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. आरव तिरंग्याकडे पाहत म्हणाला, "तो या झेंड्यात आहे आणि आता माझ्यातही आहे." आजोबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांनी आरवला मिठी मारली. आकाशात तिरंगा अभिमानाने फडकत होता आणि त्या दिवशी एका छोट्या मुलाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजला होता. स्वातंत्र्य म्हणजे फक्त मिळालेली मोकळीक नाही, तर कुणीतरी आपल्या उद्यासाठी दिलेला त्याग आहे. ही कथा इथे संपते, पण तिरंग्याचा अभिमान मनामनात सदैव जिवंत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.